ओझाची शक्ती. योग म्हणतात की माणसाची जी शक्ती कामक्रिया, कामचिंतन इत्यादी रूपाने व्यक्त होत असते, ती जर रोखली तर तिचे दमन केले तर ते अगदी सहजरीतीने ओझात परिणमित होते. ओझ हे मेंदूत साठलेले असते. त्याच्या मेंदूत जे ओझ जितक्या प्रमाणात वाढेल तितका तो शक्तिमान, बुद्धिमान आणि आत्मदृष्ट्या अधिक बलवान असतो. एखादा माणूस सुंदर भाषेत सुंदर विचार व्यक्त करीत असतो व लोकांचा प्रभाव पडत नाही. दुसऱ्या एखाद्या माणसाच्या भाषेत सुंदर नसेल आणि विचारही सुंदर नसतील, पण त्या शब्दाचे लोकांना मोहीन वाटते, अशा ओझाचा प्रभाव आहे. दुसऱ्या एखाद्या माणसाची भाषा सुंदर, तो ओझ संपन्न पुरुष म्हणून कार्य करेल, त्यात महाशक्ती प्रगट होताना दिसेल. त्याचे प्रत्येक हालचाल शक्तीपूर्ण असते. केवळ काम जे स्त्री पुरुषांचे ओझ निर्माण करून ते मेंदूत संचित करू शकतात असतात. म्हणून ब्रह्मचारी हा सर्वात सदा सर्वश्रेष्ठ धर्म मानला गेला आहे. ह्याच कारणाचे असे आढळून येते की जगात ज्या ज्या धर्म संप्रदायात मोठे मोठे धर्मवीर उदयास आले आहेत, ते संप्रदाय ब्रह्मचार्यावर विशेष जोर देत असतात. हे ब्रह्मचर्य काया वाचन मनाने पूर्णपणे वेगळे पाळले गेले पाहिजे. ग्रंथावली खंड 2 पृष्ठ 194-95. आभारी आपण लाईक केल्याबद्दल. शिक्षणावरील प्रभुत्व आपण कुठलं बघताय हे जरूर लिहा कमेंट्समध्ये. काही दिवस झाले मठात बरेचसे लोक बघतात, व्हिडिओ त्यांना आवडतात म्हणून बघतात, पण ते कमेंट्स टाकत नाही, लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही. जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याला बरेच सबस्क्राईबची गरज आहे म्हणून. शिक्षणावरील प्रभुत्व. काही दिवस झाले मठात एनालायसिस लॉक्स ब्रिटनचे इंग्रजी ज्ञानकोशात खंड विकत घेण्यात आले आहेत. ते सर्व नवे कोरे चकचकीत खंड पाहून शिष्य स्वामीजींना म्हणाला, हे सारे खंड एका जन्मात तरी वाचणे शक्य आहे. शिष्य माहीत नव्हते की यापैकी आतापर्यंत 10 खंड वाचून संपवून स्वामीजींनी 11वा खंड वाचायला घेतला होता. स्वामीजी, काय म्हणतोस तू हे? या 10 खंड तुला ते जे वाटेल ते विचार कर, मी सांगतो. शिष्याने असे घेऊन विचारले, आपण काय सारे खंड वाचून संपवले स्वामी? मग काय न वाचता सांगतोय तुला विचारायला? नंतर शिष्याने त्यांना अगदी निवडक कठीण विषय त्या खंडातून विचारायला सुरुवात केली. आश्चर्य गोष्ट की स्वामीजी ज्या विषयाबाबत खंडातील सार सांगतच, पण अनेक ठिकाणी तर त्या खंडातील वाक्य जशीच्या तशी म्हणून दाखवून लागले. शिष्याच्या मोठ्याच्या 10ही खंडातील प्रत्येकातून एक 2 निवडक प्रश्न स्वामी विचारले. व तिथे सामान्य शक्ती, स्मृतिशक्ती पाहून चक्क होऊन झाले नाही. त्याने खंड बाजूस ठेवून म्हणले, हे काही मानवी शक्ती काम नाही. स्वामीजी, पाहिलंच, केवळ यथार्थ ब्रह्मचार्याच्या पालनाने समस्त विद्या क्षणात आत्मसात करता येते. एकदाच ऐकलेले व समजले कायम लक्षात राहू शकते. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. मनाची शक्ती. राजयोगी शास्त्रात आपल्याला हा प्रथम व आपल्या अंतर्गत अवस्थेचे निरीक्षण करण्याची साधना काय आहे ते सांगतो. राजयोगामध्ये आपल्या आततील अवस्थेचे निरीक्षण करण्याचे साधन किंवा तंत्र म्हणजे आपले मनच होय. आपल्या अवधानशक्ती नीट वळण लावून ती अंतर्जगाकडे वळवू शकल्यास आपण मनाचे सुरेख विश्लेषण करू शकतो आणि त्यामुळे तिथे काय घडामोडी चालल्या आहेत ते आपल्याला कळू येईल. मग अंधाराच्या ठिकाणी उजाड यावा असे होऊन जाईल. आपल्या मनाच्या शक्ती विखुरलेल्या प्रकाशीकरणामुळे असतात. या ठिकाणी केंद्रित आल्यास तिच्यावर केंद्रित केला जातात, ही गोष्ट उजळून टाकतात. ज्ञानलाभाचा एक उपाय आपला प्रारब्ध आहे. हे विश्व स्वतःचे रहस्य आम्हाला उघडी करून दाखवायला तयार आहे. स्वतःच्या रहस्याद्वारे आमच्याबरोबर ओढायला राजी आहे. मात्र त्यासाठी त्या दारे कसे ठोकवायचे, त्यावर अवकाश तेवढा धक्का कसा मारायचा हे आम्हाला अवगत नसले पाहिजे. तो धक्का देण्याचा आवश्यक असलेली शक्ती आणि जोर एकाग्रतेने निर्माण होत असतात. मानवी मनाच्या शक्तीला काही सीमा नाही. ते जितके अधिक एकाग्र होईल तितकी एखाद्या गोष्टीवर केंद्रित होण्याचा तिची शक्ती वाढेल. हेच त्यावर ते रहस्य होय.